श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. सोडू नका हात. श्वास घेऊन सोडा. सर आधी आपलं पूर्ण नाव सांगा. मनोहर रेवणसिद्ध कोरे. बरं, आपण राहायला कुठे? शुक्रवार पेठ. शुक्रवार पेठ. बरं बरं. तुम्हाला काय त्रास होता अगोदर? कमरेचा त्रास होता. कंबर काय म्हणजे काय? कमरेला म्हणजे नेहमी दुखायचं. बरं बरं. बसता उठता? बसता उठता बसताना किंवा उठताना त्रास आला. हां हां हां. किती दिवसापासून होतं हे? आता हे जवळ एक महिना 25 दिवस तरी झाले. बरं बरं बरं. आणि आजचे ट्रीटमेंट जे तुम्ही घेतलं ते कोणी सांगितलं होतं तुम्हाला? पहिलं मॅनेजरनी सांगितलं. बरं बरं. त्यांच्याकडून तुम्हाला कल्पना भेटली. बरं. मग आज ट्रीटमेंट घेऊन कसं वाटते? आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय. कमरेला कसं वाटते? कमरेला देखील रिलॅक्स वाटतंय. बरं बरं बरं. बाकी काही त्रास वगैरे आता काय नाही केल्याच्या नंतर काही त्रास नाही जाणवतो? कोकणाला हात लावा. लूज सोडा. लूज सोडा. लूज सोडा एकदम. हा एकदम. दिलं सोडा काय होत हलू नका. सोडा सावकाश खाली. सावकाश सावकाश सोडा. सोडा सोडा. ढिला सोडा. काय एकदम ढिला सोडा. हळू हळू. हां हां. ढिला सोडा. पाय फोल्ड करा. सर तुम्ही इकडे बसा. श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. काय सरळ करा. काय होत नाही. मस्त थोडं दुखतं. थोडं काय होत नाही. काय होत नाही. श्वास घ्या सोडा. सोडा. सरळ करा पाय. ढिला सोडा एकदम. किती छान करता हो. श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. इकडे पुढे. आज रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचा 14वा वर्धापन दिन निमित्त आज कॅम्पमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतला. कसं वाटतं ट्रीटमेंट घेतल्यानंतर? एकदम चांगलं. कशा कशात आराम वाटला? हा कशा? गुडघा, कंबर, बरं. मानचं हां हाड तुम्ही केलेले. हां. त्याच्यामुळं आराम वाटला. पायाचं, गुडघ्याचं. बरं. किती टक्के आराम वाटला? 75%. बरं. सध्या तर. हां. पुढच्या ट्रीटमेंटसाठी नंबर घेऊन कॉल करा. बर तिकडे कॅम्प असतो, फ्री कॅम्प असतो दर महिन्याचा पहिला रविवारी. बर. हां. आराम आहे, खुश आहे ट्रीटमेंटला? हां, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी. हो हो. एकदम ढिला नको. श्वास घेऊन सोडा.
आज रेणुका माता मल्टीस्टेट 14वा वर्धापन दिन निमित्त कॅम्प ऑर्गनाईज झाला. त्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे बोन ॲडजस्टमेंटची. कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगलं वाटलं. बरं. ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर काय त्रास होता? पाठीचा त्रास होता. बरं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशात फरक वाटायला? एकदम मोकळं वाटलं. मोकळं वाटायला पूर्ण हॅपी ह्या ट्रीटमेंट. ठीक आहे, धन्यवाद. त्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त आपण जे आज शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरात तुम्ही आज उपचार घेतलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला तुमचा आधी काय त्रास होता, त्यानंतर सरांनी काय कशा पद्धतीने उपचार केले, तुम्हाला आता काय वाटतं त्याची माहिती सांगा. सरांनी अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला उपचार केलं आणि पूर्वीपेक्षा मला आता अतिशय हलका वाटायला. उपचार करण्याची पद्धत अतिशय साधी आणि सरळ आहे आणि एकदम मोकळं झालं. हातपाय जे खट्ट झाले होते ते सगळं मोकळे झालं. आता योग्य ना शरीर? अगदी योग्य शरीर. ठीक आहे, धन्यवाद. रेणुका माता मल्टीट्रस्ट कॉपरेटिव्ह बँक यांनी 14व्या वर्धापनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅडम तुम्ही बोन ॲडजस्टमेंटचे उपचार घेतलेला आहे. ते बोन ॲडजस्टचा उपचार जे आहे तुम्हाला कसा वाटला? मी हॅपी आहे, समाधान वाटलं. बरं. काय त्रास होता तुम्हाला? मला म्हणजे कमरेचा त्रास होता. हां. आता थोडा फरक आहे. फरक वाटतो त्यांना? हां, फरक वाटतो. खुश आहे या ट्रीटमेंट? खुश आहे. आज रेणुका माता मल्टीस्टेटच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त रेणुका माता मल्टीस्टेट व ओम स्पाइन केअर क्लिनिक या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने जे का शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात तुम्ही शिबिराचा लाभ घेतलेला आहे. तरी त्या शिबिराच्या आधी तुम्हाला जो त्रास होत होता आणि त्यानंतर जे गवळी सरांनी उपचार केलेत त्यानंतर तुमचं शरीर सध्याला कसं आहे त्याबद्दल 2 शब्द सांगा तुम्ही. गवळी सरांच्या ट्रीटमेंटनं मला एकदम रिलीफ वाटत आहे. हां. अंगा फार दुखत होतं माझं. हां. या ट्रीटमेंट उपचारानंतर माझं जरा कमी वाटत होतं, बरं वाटलं. बरं वाटेल आहे ना. आणि तसेच जर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी त्यांच्यामार्फत फ्री सर्व्हिस दिली जाते आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे आपले हिंगलज माता पतसंस्था आहे साखरपेठमध्ये, हिंगलज माता त्या ठिकाणी आहे. तुम्ही बी येऊ शकता आणि इतरांना पण सांगा. श्वास घेऊन सोडा. सर्वायकलमध्ये प्रॉब्लेम आहे का? उजव्या बाजूचं खूप दुखत आहे हात. दिलं सोडा. म्हणजे पडत नाही सोडा. त्यांचं पैसे होते. दिलं